नुकतंच भारताने अंडर-19 T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि या T20 वर्ल्ड कपमध्ये शेवटच्या मॅचमध्ये फायनल मॅचमध्ये जिने विनिंग शॉट मारला ती सानिका चाळके माझ्याबरोबर सध्या आहे आणि तिचे आईवडील देखील आहेत. सानिका ही तू वाईस कॅप्टन देखील आहेस तुझ्या टीमची. ज्यावेळी हा विनिंग शॉट मारत होती, ज्यावेळी ही शेवटची फायनल मॅच खेळत होतीस, काय भावना होत्या आणि भारत जिंकणार, भारतासाठी इतकं मोठं टायटल जिंकणं हे किती महत्त्वाचं होतं? कसा एकूण एक्सपिरियन्स होता तुझा? भारतासाठी एवढं वर्ल्ड कप फायनलमध्ये विनिंग शॉट मारणं हे खूप चांगली फिलिंग होती आणि खूप सॅटिस्फाईंग फिलिंग होती आणि ते लास्ट 2 वर्षापासून तेच स्वप्न बघते आणि ते कम्प्लीट होणं ते खूप एक चांगली फिलिंग होती. आणि ड्रिंक्स ब्रेकमध्ये जे हेड कोच आलेले बोलायला तर ते बोलून गेलेले की संपवू नये आणि सो तेच होतं डोक्यात की मॅच संपवायची आहे. बरं, हे ज्यावेळी तू पुन्हा इंडियामध्ये आली आणि सगळं सेलिब्रेशन सुरू झालं, ICC कडून MCA कडून सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला, कसं वाटतंय आता एक चॅम्पियन आहे संपूर्ण जगात, तुमची टीम जी होती बेस्ट आहे त्यात तू बेस्ट आहेस, कसं वाटतंय? आय थिंक ते खूप एक खूप चांगली फिलिंग आहे आणि सगळ्यांचे इकडे येऊन कॉंग्रॅच्युलेशन्स आणि सगळे भेटायला आले आणि जसं फिलिंग आता म्हणजे जसं वॉर्म वेलकम भेटलं आहे ते खूप एक रेअर फिलिंग आहे आणि ते खूप एक म्हणजे चांगली गोष्ट आहे की एवढा सपोर्ट आहे विमेन्स क्रिकेटला आणि सगळे बघतायत ॲक्च्युली विमेन्स वर्ल्ड कप. सो ॲक्च्युली खूप चांगलं आहे. बरं, सुरुवात कशी झाली तुझी? म्हणजे अनेक फील्ड्स आहेत, वेगवेगळे फील्ड्स, म्हणजे स्पोर्ट्समध्ये देखील अनेक वेगवेगळे स्पोर्ट्स आहेत. काही तर टिपिकली मुलींचे स्पोर्ट्स म्हणून बघितलं, जसं की बॅडमिंटन असेल किंवा इतर गोष्टी. पण तुला क्रिकेट खेळायचं कधी उमगलं, म्हणजे कधी वाटलं की नाही आता मला क्रिकेटमध्येच करिअर करायचं आहे? मी ॲक्च्युली लहानपणापासून फक्त स्पोर्ट्समध्येच होती, लाईक आधीपासून स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट होता. सो आधी छोटी असताना अराउंड लाईक 7-8 इयर्सची असताना पप्पा काका आणि बिल्डिंगच्या मुलांसोबत खेळायची. सो तेव्हापासून ते एक बिल्ड झालं सगळ्यांना बघून. घरी पण क्रिकेट असायचं रोज टी व्हीवरती. सो ते एक इंटरेस्ट बिल्ड झाला आणि मग तिथून मग फॅमिलीसोबत आणि बिल्डिंगच्या मुलांसोबत खेळता खेळता ते ॲक्च्युली एक पॅशन बनलं. पण कोणी तुला सांगितलं की तुला यात करिअर करायला हवं, किंवा तुझे बेसिक्स चांगले आहेत किंवा तुझ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, तुला यातून आणखीन तुला पुढे खूप स्कोप आहे, टीममध्ये तुला जागा मिळेल, हे तुला कोणी सांगितलं? कोण असं व्यक्ती होतं? असं एकच असा व्यक्ती कोण नव्हतं, पण सोसायटीमध्ये टॉर्नामेंट झालेली विमेन्सची, तर तिथे मी आय थिंक 6 की 7 ओव्हर्समध्ये 100 मारलेले. सो सगळ्या नेबर्स आणि सगळ्यांनी असं मोटिवेट केलेलं की चांगलं खेळते क्रिकेट, तेवढं रेअर बघितलं आहे, सो त्याला ॲक्च्युली पुढे अप्रोच कर प्रोफेशनल क्रिकेटला. अच्छा, म्हणजे ती पहिली सेंचुरी होती तुझी. हां. मी तुमच्याकडे येतो सर. आता हिने तर तिचं सुरुवात सांगितली, पण ज्यावेळी तिला उमगलं की आता क्रिकेटमध्ये मला करायचं आहे, ज्यावेळी तिने तुम्हाला सांगितलं की नाही आता मला क्रिकेटमध्ये करायचं आहे, तुम्ही काय म्हणताय, तुमचा कसा सपोर्ट होता, तुमची काय रिएक्शन होती ज्यावेळी तिने हे फील्ड चूज केलं? रिॲक्शन इन द सेन्स, जसं तिने सांगितलं की पहिली सेंचुरी जी तिने मारली ती वयाच्या 10व्या वर्षी मारली आणि त्याच वेळेला तिच्या शाळेमध्ये एक समर कॅम्प, म्हणजे म्हणतो ना दिवाळीच्या वेकेशनमध्ये 15 दिवसाचा कॅम्प झाला होता. तिथे मुलं आलेली शिकवायला प्रोफेशनल सीझन क्रिकेट, तर तो कॅम्प पण तिने केला होता आणि त्या टायमाला त्यांनी मला स्पेशली बोलून सांगितलं होतं की तिच्यात ते स्किल्स आहेत, तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही नंतर तिला पुढे हे करू शकता. मग त्याच्यानंतर तिने ते सेंचुरी मारली, सगळ्या नेबर्सने एनकरेज केलं आणि मग मी म्हटलं का नाही ट्राय करायला. मग आम्ही एप्रिल-मे महिन्यामध्ये डोंबिवलीला समर कॅम्प लागतो बेसिकली जिमखाना ग्राउंडवरती, तिथे आम्ही अप्रोच केलं. मग तिथे आमचे सर होते अमित ब्राह्मणे आणि योगेश मळकरे, त्यांनी आम्हाला इनिशियल बेसिक 2 महिन्यामध्ये कॅम्पिंग केलं आणि मग आम्ही राजन धोत्रे सर, जे डोंबिवलीचे बॉईज क्रिकेट क्लबचे मेन हेड कोच आहेत, त्यांना आम्ही अप्रोच केलं आणि मग त्यांनी हिला बघितलं आणि त्यांच्या अंडरमध्ये तिने तिची कोचिंग चालू केली. तिथून मग तिची सुरुवात झाली. पण तिथून सुरुवात झाल्याच्या नंतर पुढचा, आता तिथून ते अंडर-19च्या फायनल टीमपर्यंत, टीम इंडियापर्यंत पोचायचा प्रवास कसा होता? सुरुवातीला मी खरं सांगेन तर मी ॲक्च्युली तिला सांगितलं होतं की आपण 2 वर्ष बघू, प्रयत्न करू, म्हणजे किती तू त्याला, कारण रिक्वायरमेंट्स खूप जास्त आहेत त्या स्पोर्ट्सची मुलींसाठी ते, आणि डोंबिवलीमध्ये खूप कमी मुली होत्या ज्या क्रिकेट त्यावेळेला खेळत होत्या. तर म्हटलं प्रयत्न तर करू, सुरुवात तर करू आपण. आणि म्हणजे त्या पहिल्याच वर्षी जेव्हा समर कॅम्प लागला MCAचा, त्यामध्ये ती अंडर-16साठी सिलेक्ट झाली
एका वर्षातच तिने ते पहिला टप्पा गाठला होता. मग तिथे आम्ही डोंबिवलीवरून रोज मरीन ड्राईव्हला ट्रॅव्हल करायचो 2 महिने, आणि तिथे ते अंडर 16ची पहिली टुर्नामेंट जी झाली BCCIची, त्यात तिला सिलेक्ट झालं. तिथून मला वाटलं की आहे मुलीमध्ये दम आहे आणि ती करू शकते. आणि तसा तो म्हणजे आम्ही बोलतो ना, एक वर्ष टार्गेट करून आम्ही ते पुढे घेत गेलो. वयाच्या 14व्या वर्षी ती अंडर 19ला सिलेक्ट झाली आणि तिथपासून तिचा तो प्रवास सुरू आहे. तिचा जो मेन टर्निंग पॉईंट ठरला तो दिलीप वेंगसरकर ट्रॉफी जी माहुल चेंबूरला होते, त्याच्यामध्ये 16 टीम्स असतात मुलांचे, अंडर 12 बॉयज टुर्नामेंट असते. त्यामध्ये तिला बेस्ट वुमन ऑफ द टुर्नामेंट म्हणून प्राईज देण्यात आलं. सगळ्यात जास्त विकेट्स आणि तिने रन्स केले होते. मग तिथून तिची जर्नी आम्हाला कॉन्फिडंट वाटलं की नाही, आपण एक ॲज अ करिअर विचार करू शकतो पुढे. मला हे विचारायचं आहे की तसंही बाप लेकीचं नातं हे आधीपासूनच सगळीकडे जवळचं असतं, पण इथे तर आणखीन तुम्ही तिचे पर्सनल कोच म्हणून देखील, फिटनेस ट्रेनर, किंवा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तिला काय हवं नको हे तुम्ही बघता पर्सनली. तर हा एक्सपिरियन्स किंवा हे जे तिच्यासाठी करणं आहे त्यामधलं काय सांगायला मला? पर्सनल बघायला लागलं तर ॲक्च्युली आमिर खानचा तुम्ही पिक्चर पाहिला असेल तर कॉलनीतल्या सगळ्यांनी मला ते दंगल डॅडी म्हणून नाव ठेवलं होतं त्या टायमाला. सकाळी 6 वाजल्यापासून म्हणजे आम्ही 5ला घर सोडायचो मरीन ड्राईव्हला वगैरे जाण्यासाठी, आणि तिथे प्रॅक्टिस होती. नंतर ते कॅम्प संपल्यावरती रोज सकाळी 7चा तिचं डोंबिवली जिमखान्याला कॅम्प असायचा. MCA सिलेक्ट झाली की सकाळी 7ला तिला MCAला जायचं असायचं, मग संध्याकाळी परत प्रॅक्टिस. तर तो माझा पूर्ण दिवस म्हणजे सुरुवातीला मला ऑफिस आणि ते सगळं मॅनेज करणं खूप डिफिकल्ट जायचं. 9:30 तिला मी घेऊन यायचो घरी, मग ऑफिसला जायचो, मग संध्याकाळी आल्यावरती परत तिची प्रॅक्टिस वगैरे असायची. मग ॲट अ मोमेंट जेव्हा ती अंडर 19ला सिलेक्ट झाली आणि मी बघितलं की नाही आहे मुंबईमधल्या टॉप 2-3 बॅट्समनमध्ये ती आहे, दिसते आपल्याला. मग ॲज ए फॅमिली आम्ही तो डिसिजन घेतला की दोघातलं एकाला कोणाला तरी कॉन्ट्रीब्यूट करावं लागेल तिच्या मागे. आणि मग वाईफने ती जिम्मेदारी घेतली, फायनान्शियली सपोर्ट करायची आम्हाला, आणि मग मी माझा पूर्ण टाईम तिच्या मागे डिवोट केला. मी तुमच्याकडे येतो, कसं मॅनेज करता सगळ्या गोष्टी? कारण की खेळ तसं म्हणायला अगदी सोपा खेळ आहे, प्रत्येक गल्लीमध्ये भारताचा खेळला जातो, पण प्रोफेशनली खेळायचं म्हटलं की त्याला खूप खर्च आहे, प्रचंड त्यामध्ये रिक्वायरमेंट्स आहेत. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा मॅनेज करता? ॲक्च्युली इट्स अ टीम वर्क, करेक्ट. म्हणजे घरी सुद्धा ते टीमवर्कच आहे. जसं तो म्हणाला की तो तिच्या मागे असतो, तर आम्ही ठरवलं की ओके ठीक आहे, मी फायनान्शियली स्टेबल म्हणजे फायनान्शियली सपोर्ट करणार आणि ही विल फिजिकली ॲक्च्युली डू द थिंग्स. तर ते टीमवर्क घरूनच स्टार्ट झालं पाहिजे, तर तसं स्टार्ट केलं. आणि असं कॉन्ट्रीब्युशन असं फक्त मला त्याला तिला असं नाही होत, तिघांचं होतं. बिकॉज शी इज ऑल्सो मॅनेजिंग अस ॲक्च्युली. म्हणजे खरं सांगू का, वी आर ऑल्सो लर्निंग. ओके, ॲज अ पॅरेंट वी आर ऑल्सो लर्निंग. त्यामुळे आम्ही सुद्धा करतोय, ती सुद्धा आम्हाला फेस करते. शी इज ऑल्सो कोपिंग अप विथ अस. आणि आम्ही पण स्वतःला काय म्हणतो, आम्ही पण स्वतःला डेव्हलप करतोय. सो इट्स अ इन गोईंग प्रोसेस. जे टीमवर्क त्यांना फील्डवर लागते ते आमचं घरातूनच स्टार्ट होतंय. म्हणजे आमची तू मेमे पण होते. आणि नाही, आता तिला जे हवंय ते सपोर्ट करायचंय, दॅट्स द मेन थिंग. आणि मला वाटतं की म्हणजे आमचं दोघांचं असंच होतं की आपण फक्त जॉब किंवा इंजिनियर, म्हणजे मी IT मध्ये स्वतः आहे, पण आमचं पहिलं असं होतं की असं नाही की तिने इंजिनियर्स बनलं पाहिजे, तिने डॉक्टर्स बनलं पाहिजे, तिने हेच केलं पाहिजे, असं नव्हतं. तिला जर वाटतं की तिला बिझनेस करायचंय, तो वी विल सपोर्ट. हे आमचं पहिल्यापासून होतं. म्हणजे तिने जे क्षेत्र निवडेल त्यात आम्ही सपोर्ट करणार. असं नाही म्हणणार की तू फक्त जॉबच कर किंवा तू इंजिनियरच बन. हे आमचं होतं. त्यामुळे ते मे बी बाय गॉड ग्रेस. क्रिकेटमध्ये आताही आम्ही तेच तिला सांगितलं की आमचं स्वप्न सगळ्यांचं तेच आहे की इंडियासाठी, मेन सिनियर इंडियासाठी खेळावं तिने. पण जर म्हणजे अल्टरनेटिव्ह नाहीच आहे त्याला, आम्ही तिला सांगतच नाही की काही अल्टरनेटिव्ह आहे. बट क्रिकेट ॲज अ दुसरं काही, म्हणजे क्रिकेटमध्ये आता भरपूर क्षेत्र उघडली आहेत, त्याच्यामुळे दॅट इज ऑल्सो ए गुड ऑप्शन. मी त्याच्याकडेच येणार आहे. तुला काय करायचं आता पुढे? आता अंडर 19चं तर तुम्ही तो व्हाईस कॅप्टनच होतीस टीमची. पुढे तुझं काय उद्दिष्ट आहे, कुठपर्यंत जायचं आहे? आणखी आत्ता सध्या भारतामध्ये वुमन्स IPL पण सुरू झालेल्या आहेत, कारण की मुलींना खूप चांगला स्कोप इंडियामध्ये क्रिकेटसाठी मिळतोय. तर तुला काय बनायचं, तुझं काय उद्दिष्ट आहे? सध्या म्हणजे मेन गोल तर तेच आहे की इंडियासाठी, सिनियर इंडियासाठी खेळायचं आणि तिथे एक कन्सिस्टंट परफॉर्मर राहायचं आहे. पण आता इमिडिएट गोलसाठी आता डोमेस्टिक टुर्नामेंट्स येतात तर त्याच्यात परफॉर्म करायचं आहे. आणि मग नेक्स्ट इयर किंवा त्याच्या पुढे येणाऱ्या 2-3 वर्षात WPL मध्ये एंट्री करायची आणि तिथे एक इम्पॅक्ट करायचा आहे. तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी, आणि असे अनेक ट्रॉफीज, अनेक सन्मान भारतासाठी तू मिळवशील, आमच्यासाठी देखील मिळवशील, हे तुला खूप खूप आम्ही ABP माझ्याकडून शुभेच्छा देतो. तर सानिका होती आपल्याबरोबर आणि तिचा एकूणच प्रवास आपण बघितला, तिच्या आईवडिलांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या. खरं म्हणजे अनेक गोष्टी सध्या
भारतामध्ये चांगल्या घडत आहेत त्यामधली एक गोष्ट ती म्हणजे मुलींना खेळामध्ये खूप चांगल्या प्रकारचा वाव हा भारतामध्ये मिळू लागला आणि मुख्यतः क्रिकेटमध्ये मिळू लागला आणि त्याचंच उदाहरण अशा प्रकारे अंडर 19चं आपण जागतिक वुमन्सचं जे टायटल मिळवलेलं आहे, जगज्जेतेपद मिळवलेलं आहे त्याच्यामध्ये आहे. आणि मुंबईसाठी आपली अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यामधली व्हाईस कॅप्टन ही मुंबईकर आहे आणि याच्या पुढे देखील ही मुंबईतून खेळणार आहे आणि मुंबईसाठी अनेक नवीन टायटल्स मिळवेल अशी आपण आशा व्यक्त करूया. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.